नमस्कार सर्वांना, सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सुंदर आणि झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. बघा, आता पहिली जी रांगोळी आहे 3 डॉट देऊन घेतलेले आहेत मी. आता मधला जो डॉट आहे तिथे आपण अ, थोडंसं मोठं फूल तयार करणार आहोत आणि बाजूचे जे 2 डॉट आहेत ना तिथे छोटी फुलं तयार करणार आहोत. बघा, 3 फुलं सरळ रेषेमध्ये मी तयार करून घेतलेले आहेत. काडीच्या मदतीने पाकळ्यांना आकार देऊन घ्यायचा आहे. तिन्ही फुलांच्या पाकळ्यांना आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूच्या फुलांमध्ये पिवळा रंग भरलेला आहे आणि मधल्या फुलामध्ये लाल रंग भरलेला आहे. आता मध्ये फुलांमध्ये आपण डॉट देऊन घेतलेले आहेत. बघा, आता खालच्या बाजूला जे आपण सरळ एक रेष मारून घेणार आहोत, आडवी रेष मारून घेणार आहोत बघा, आणि त्याला गोल आकार काढून घेणार आहोत. आता रोज ही रांगोळी देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढायलासुद्धा अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे बघा. आता जे दोन्ही बाजूची फुलं आहेत तिथेही मी रेषा मारून घेतलेल्या आहेत बघा. सरळ पुढे रेषा मारायच्या आहेत आणि जो आपण खाली गोल आकार काढलेला आहे तिथेही एक छोटंसं 4 पाकळ्यांचं फूल काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं सफेद रंगच भरलेला आहे, लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. तर वरतीही एक पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे बघा, आणि दोन्ही बाजूला जे आपण रेषा काढलेल्या आहे ना तिथे एक पानांचा आकार देऊन घेणार आहोत आपण. आणि वरतीही 2 छोट्या रेषा काढून एक कळीप्रमाणे आकार काढायचा आहे. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही. रोजची काढण्यासाठी पटकन होणारी आहे आणि अगदी छोटीशी आहे. बघा, तुम्ही फायनल लुकसुद्धा बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर दिसते बघा आणि पटकन होणारी ही रांगोळी. आता जे आपण गोल काढलेले आहे त्याच्या बाजूलाही छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत 3 पाकळ्यांची. बघा, आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा या सोपीच आहे अगदी. 2 रेषा, क्रॉस रेषा मारायच्या आहेत बघा. मी रेषा मारून घेतलेल्या आहेत 2, आणि त्याच्या बाजूला आपण एक गोल आकार काढून घेणार आहोत बघा, तुऱ्याप्रमाणे. बघा, मी 2 डॉट देऊन घेतलेले आहेत. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे झाकणाच्या मदतीने आणि काडीने गोल फिरवून घ्यायचं आहे बघा. दोन्हीही बाजूला मी गोल आकार काढून घेतलेले आहेत. आता आपण तिथे छोटी छोटी फुलं काढणार आहोत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. डॉट देऊनच फुलं काढायची आहेत. सरळ रेषेमध्ये 3 डॉट द्यायचे आहेत आणि वरती 2 द्यायचे आहेत आणि त्या मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत बघा डॉट. दोन्ही बाजूचे डॉट आपण मागच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. तर आपण ज्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती आपण छोटी छोटी पानं काढणार आहोत. आता एक ते एक लांब आणि एक आखूड अशी रेषा करायची आहे आणि त्यावरती छोटी छोटी पानं काढायची आहेत बघा. मी डॉट देऊन घेतलेले आहेत. तर आपण छोटी छोटी पानं तयार करून घेणार आहोत. थोडंसं पिंक रंग टाकून घेतलेला आहे, गुलाबी आणि हिरवा रंग टाकून घेतलेला आहे. त्यावरती झाकणाने प्रेस करायचं आहे आणि पानाचा एक आकार द्यायचा आहे. तर दोन्ही दिशेला पानं वळवायची आहेत. त्या बाजूच्या फुलाच्या बाजूला आणि ह्या बाजूच्या फुलाच्या बाजूला पानं वळवून घ्यायची आहेत बघा. झटपट ही होणारी रांगोळी आहे. आपली रांगोळी तयार झालेली आहे आणि अगदी फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. आता फूल जे काढलेलं आहे आपण मध्ये मध्ये रेषा मारून घेणार आहोत, त्यामुळे थोडासा रांगोळीला भरगच्चपणा येईल आणि रांगोळी सुंदर दिसेल. वरती पिवळे डॉट दिलेले आहेत बघा. आतमध्ये लाल आणि बाहेरच्या बाजूला पिवळे डॉट दिलेले आहेत. अगदी सोपी रांगोळी आहे बघा. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी तयार झालेली आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपीच आहे बघा. रोजची काढण्यासाठी सरळ रेषमी मारून घेतलेली आहे. वरती आपण एक गोल आकार काढून घेणार आहोत तुऱ्याप्रमाणे. बघा, मी वरती एक गोल आकार काढून घेतलेला आहे. थोडासा काडीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता थोडेसे आकार इकडे तिकडे झाले तरी काही हरकत नाही. जेव्हा आपण फायनल रांगोळी बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते. आता वरच्या बाजूला आपण एक फांदी काढून घेतली आहे. त्या फांदीला छोटी छोटी पानं काढून घ्यायची आहेत बघा. फांदीला मी छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत आणि फांदीच्या शेवटच्या टोकावरती एक छोटीशी कळी काढलेली आहे. आता मध्ये सुद्धा आपण एक छोटीशी कळी काढून घेणार आहोत बघा. 2 कळ्या मी वरच्या बाजूला काढलेल्या आहेत. आता ह्या बाजूला आपण गोल फिरवून घेणार आहोत बघा आणि त्याच्या खाली एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत
बघा एक फूल काढून घेतलेलं आहे मी, गोलपाकळ्यांचं फूल काढायचं आहे. त्यामध्ये सफेद रंगच भरलेला आहे. मध्ये एक पिवळ्या रंगाचा डॉट दिला आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता बाजूला थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे छोट्या छोट्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. आता पुढच्या टोकाला आपण 2 गुलाबाची फुलं काढून घेणार आहोत बघा. तर गुलाबाची फुलं काढण्याची पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे. तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. बघा 2 मी छोटी छोटी फुलं काढून घेतलेली आहेत. वरती थोडासा पिवळा रंग टाकून घेतला. पाठीमागच्या बाजूला देठाचा भाग काढून घेतलेला आहे बघा. हिरव्या रंगाने देठाचा एक लूक दिलेला आहे. तर पानांमध्ये थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे बघा. मी थोडासा रंग भरून घेतलेला आहे. तर आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही रंग यामध्ये भरू शकतो. थोडंसं डबल कलर ठेवायचा आहे, त्यामुळे एक रांगोळी सुंदर दिसते बघा. तुम्ही बघू शकता. तर जे आपण छोट्या छोट्या कळ्यात तेही लाल आणि पिवळा रंगच दिलेला आहे बघा. बघा आपली फायनल रांगोळी आता तयार झालेली आहे. फुलालाही छोटे छोटे तुरे काढून घेतलेले आहेत आणि 2 गुलाबाच्या फुलांच्या मध्ये सुद्धा एक कळी काढून घेतलेली आहे बघा. बघू शकता तुम्ही फायनल रांगोळीसुद्धा, आणि अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी रोजची देवघरासमोर तुळशीसमोर काढण्यासाठी. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे, तर उद्या गुरुवार आहे, त्यानिमित्त ही दत्तगुरुचरणांची रांगोळी मी काढलेली आहे. आता इथे मी पानांच्या आकाराचे चरण काढलेले आहेत बघा. थोडासा पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यामध्ये हिरवा रंग लाईट आणि डार्क करून भरलेला आहे बघा. तर इथे आपण डार्क रंगाच्या शिरा असतात ना मधल्या पानांमधल्या, त्या मारून घेणार आहोत. आता वरती जे बोटं आहेत त्याचे डॉट काढून घ्यायचे आहेत बघा. मी डॉट काढून घेतलेले आहेत वरच्या बाजूला. तर पानांमध्ये आपण थोडंसं डार्क कलरने ज्यामधल्या शिरा असतात ना त्या काढून घेणार आहोत. हिरव्या रंगामध्ये काळा रंग थोडासा मिक्स करायचा आहे आणि त्याने ह्यामधल्या शिरा काढून घ्यायच्या आहेत बघा. मी दोनही पानांमध्ये शिरा काढून घेतलेल्या आहेत. तर याच्या बाजूला आपण एक छोटीशी फांदी काढून कमळ काढणार आहोत बघा. मध्ये एक रिकामी जागा दिसते तर तिथे एक छोटंसं फूल काढून घेतलेलं आहे. आता खालच्या बाजूला आपण एक फांदी काढून घेणार आहोत आणि तिथे एक कमळ काढणार आहोत बघा. छोटंसं कमळाचं फूल काढायचं आहे. कमळाचं फूल काढण्याची पद्धतसुद्धा ही अगदी सोपी आहे बघा. तुम्ही बघू शकता. थोडेसे इकडे तिकडे आकार गेले तरी काही हरकत नाही. आपण फायनल रांगोळी बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते. आता ह्या फ्री हँड रांगोळ्या आहेत तर आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कोणतेही आकार यामध्ये काढू शकतो बघा. मी एक फांदी आणि त्याला पानं काढलेली आहेत. पानांमध्ये आपण रंग भरून घ्यायचा आहे. जे कमळ काढलेलं आहे त्यामध्ये थोडा थोडा रंग भरायचा आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग यामध्ये भरू शकता. शक्यतो लाल, हिरवा आणि पिवळा हे रंग ठेवायचे आहेत बघा. मी या फुलामध्ये रंग भरून घेतलेला आहे. आता इकडच्या बाजूला जी रिकामी जागा दिसते तिथे आपण एक छोटासा दिवा काढून घेणार आहोत बघा. लांबण दिव्याप्रमाणे एक दिवा असतो ना त्याप्रमाणे एक छोटासा दिवा काढून घ्यायचा आहे. अगदी सोपे आहे बघा. सर्वच रांगोळ्या सोप्या आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेल्या आहेत. डेमोसुद्धा दिलेला आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की एकदा माझ्या चॅनलला भेट द्या. सान्वी आर्ट 1 या चॅनलला नक्की भेट द्या आणि बघा मी छोट्या छोट्या रांगोळ्या रोज टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 पर्यंत रांगोळ्या नक्कीच असतात. अगदी बघा आणि रोज छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा बघा. तुम्ही दिवासुद्धा काढून घेतलेला आहे. दिव्याच्या बाजूला रेषा काढलेल्या एक प्रकाश पडला असा लूक तिथे दाखवलेला आहे. खालच्या बाजूला एक छोटंसं फूल काढून घेतलेलं आहे बघा. आता आपण एक छोटंसं स्वस्तिकसुद्धा काढून घेणार आहोत बघा. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर दिसते बघा. तुम्ही फायनल लुकसुद्धा रांगोळीचं अगदी. आणि उद्या नक्कीच ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर पाटावर काढून ठेवायची आहे बघा. बघू शकता तुम्ही फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. आता दोन्ही खालच्या आणि वरच्या बाजूला छोटी छोटी फुलं, पारिजातकाची फुलं असतात ना त्या फुलाप्रमाणे एक फुलं काढून घेतलेली आहेत. असेच रांगोळी बघण्यासाठी, शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.